नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत, जे तुमच्या मनामध्ये बऱ्याच 4 ते 5 दिवस झाले शंका उपस्थित झालेली आहे की अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा परीक्षा नेमकी कोण घेणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, म्हणजे ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार आहे, टीसीएस घेणार आहे, आयबीपीएस घेणार आहे का एमपीएससी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे. जर एमपीएससी ने घेतली तर त्या परीक्षेचं स्वरूप कसं राहणार आहे, परीक्षा 1 होणार आहे, 2 म्हणजे प्री मेन्स होणार आहे का. तर या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याकरिता आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. एमपीएससी पॅटर्न नुसार अंगणवाडी सुपरवायझर बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे. यामध्ये आयसीडीएस संगणक विषयासहित मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे सगळे विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे, म्हणजे आपल्या वेळेनुसार आपण रेकॉर्डिंग किंवा लाईव्ह सुद्धा बघू शकता, अनलिमिटेड वेळा पहा. त्यासोबतच पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, पीडीएफ नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहे, ज्याचे तुम्ही झेरॉक्स काढू शकता. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे. आणि ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 9823442263 हा नंबर आहे, किंवा ऍप व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकता. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना अपडेट करिता टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे आहे, त्यांची सुद्धा लिंक या ठिकाणी दिलेली आहे. तर आपल्या मनामधील जे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती आहे, ज्याची पात्रता एकदा समजून घ्या. जाहिरात कधी येणार आहे ती सुद्धा सांगणार आहे. तर पात्रता ही पदवी आहे. कोणत्याही शाखेतील महिला उमेदवार ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्या सर्वजण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तसेच वयोमर्यादा ओपन करिता 18 ते 38 असणार आहे, आणि कॅटेगरीमध्ये असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, अनाथ, दिव्यांग उमेदवार असेल, अंशकालीन उमेदवार असेल, माजी सैनिक असेल, यांच्याकरिता अजून वयोमर्यादेमध्ये शिथिलता, म्हणजे 45, काही माजी सैनिकांचं 55 वर्षापर्यंत असणार आहे, खेळाडूंचं सुद्धा 45. तर ही सांगितली तुम्हाला थोडक्यात माहिती. ही सरळ सेवा आहे, कोणीही एक्झाम देऊ शकते, अनुभवाची गरज नाही, अनुभव लागत नाही. ओनली प्लेन ग्रॅज्युएशन, बीए, बीकॉम, बीएससी असेल, इंजिनिअरिंग, बीए, त्यानंतर मेडिकल फील्ड मध्ये असाल, इंजिनिअरिंग किंवा बीएससी ऍग्रिकल्चर वगैरे कोणतंही चालेल. प्लस तुमचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ म्हणजे YCMOU यामधनं जरी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तरी तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर येणारी जी पदभरती आहे, ओके, जून किंवा जुलै मंथ मध्ये येणार आहे. आणि ज्या एक्झाम कधी होईल, नोव्हेंबर किंवा नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये मागच्या वेळेस प्रमाणे एक्झाम होणार आहे. तर आता पुढे जे दिलेलं आहे, परीक्षा कोण घेणार आहे, तर परीक्षा बघा, जे अपडेट आलेला आहे जीआर मध्ये फक्त पर्यवेक्षिका उल्लेख केलेला आहे. मी तुम्हाला देणार आहे तसं, ठीक आहे, एकदा दाखवतोय, नंतर मग तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी महिला आणि बाल विकास विभागामधील म्हटलेलं आहे वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, ओके, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट म्हटलेलं आहे. पर्यवेक्षक म्हटलेलं आहे, पर्यवेक्षक म्हटलेलं आहे, त्याने पर्यवेक्षिका म्हटलेलं नाहीये. ओके, पर्यवेक्षक म्हणजे काय, मेल साठी आहे, पर्यवेक्षिका म्हणजे फिमेल आहे. ओके, फिमेल वेगळं आहे आणि मेल जे अंगणवाडी सुपरवायझरची पोस्ट आहे. मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कमेंट करण्याची आवश्यकता नाही. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, बाय नॉमिनेशन, एज लिमिट आणि पजेसर डिग्री. ओके, महिला बाल विकास मधलं पर्यवेक्षक पद जे मेल आणि फिमेल करिता असणार आहे ती आहे. आपला अंगणवाडी सुपरवायझर आहे का, बऱ्याच विद्यार्थ्यांना मी टेलिग्रामला जीआर टाकलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा टाकलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही असं म्हटलेलं आहे की इथं बघा, इथं म्हटलेलं आहे आदिवासी विकास संचालनालय अधीक्षक महिला, सुपरिटेंडेंट फिमेल. ओके, फक्त महिलांसाठीच ते अधीक्षकचं पद आहे असं इथं दिलेलं आहे का, कुठं पर्यवेक्षिका म्हणून किंवा सुपरवायझर म्हणून नाव दिलेलं आहे का, सुपरवायझर म्हणून नाव दिलेलं आहे का, नाही. त्यामुळे तुम्ही भीती बाळगू नका. हे तुमच्या मनामधला एक प्रश्न क्लिअर केलेला आहे की सध्या तरी याच्या संदर्भात आयसीडीएस आयुक्तालयामार्फत अपडेट आलेलं नाही. ओके, एक बाब तुमच्या लक्षात आली असेल की ही एमपीएससी मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाणार नाही. युट्यूबला कोणतेही काही व्हिडिओ असतील तर तुम्ही पहिल्यांदा त्याची शहानिशा करा. ओके, ही जीआर आहे, जीआर मधलंच तुम्हाला मी सांगितलेलं, तुम्ही प्रत्येक विभागाचं बघू शकता. या ठिकाणी आदिवासी विभाग आहे, त्यानंतर नाविन्यता विभाग, उद्योग ऊर्जा असेल, अन्न नागरिक पुरवठा, वेगळ्या विभागाचे नवीन नवीन या ठिकाणी काय काय केलेले आहेत
GR म्हणजे नवीन सेवा प्रवेश नियम डिक्लेअर केलेले आहेत. तर पर्यवेक्षक म्हणजेच मेल आणि फिमेल दोघांसाठी होतं. तर त्यानंतर तुमचा जो प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये की सर परीक्षा कशी होणार आहे, तर बघा TCS किंवा IBPS मार्फत ज्याला टेंडर मिळेल वेळेवरती त्या कंपनी मार्फत एक्झाम होणार आहे. आणि परीक्षा कशी होणार आहे तर TCS आणि IBPS नेहमी ऑनलाईन स्वरूपामध्ये CBT ओके कम्प्युटर बेस्ड CBT तत्व प्रमाणे कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली जाते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर असतात. आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. तर आता जो सिलेबस दिलेला आहे यामध्ये मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, त्याला GK बोलतो आपण, ICDS पोषण अभियान आणि संगणक हे 7 विषय तुम्हाला अभ्यासाकरिता असणार आहे. 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर असेल आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस आपल्याला कळेल आहे किंवा नाही. तर तुम्ही कोणतीही भीती बाळगू नका, मनामध्ये शंका बाळगू नका, कारण येणारी जी जाहिरात आहे 300 ते 400 पदाची असेल. तुम्ही आतापासून अभ्यासाला लागा. जाहिरात आल्यानंतर अभ्यास करण्यामध्ये काही अर्थ उरणार नाही किंवा होणारच नाही तुमचा अभ्यास. तुम्हाला आतापासून दररोजचे 2 तास, 1.5 तास, 2 तास, 3 तास जसे पॉसिबल असेल तसे वेळ द्या आणि एकदाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. एवढंच वर्ष नोव्हेंबर म्हणजे 7-8 महिने अभ्यास करायचा आहे आणि भविष्य तुमचं चांगलं होणार आहे. ओके, तुमचं घराची प्रगती वगैरे कारण याच्यामध्ये आहे. बाकी गोष्टी सांगत बसत नाही. या पोस्ट मिळाली तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझरची 50,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. पुढे भविष्य तुम्हाला माहितीच आहे कसं सुकर होणार आहे. तर त्यासाठी मेहनत घ्या. ओके, तर त्याची अंगणवाडी परीक्षिका अंतर्गतची सुद्धा आहे आणि सरळ सेवेचं मी आता सांगितलं तुम्हाला एनी ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये असणाऱ्या महिला उमेदवार ज्यांनी मुलींनी आता एक्झाम दिलेली आहे त्या सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तर ज्यांना फॉर्म भरायचा आहे 982344 ऍडमिशन घ्यायचा एनरोल करायचा आहे त्यांच्याकरिता 9823442263 हा नंबर आहे. यामध्ये तुम्हाला मी नमूद करतोय परत एकदा मेन्शन या ठिकाणी केलेलं आहे की PDF नोट्स दिल्या जाणार आहेत ऑल सब्जेक्टच्या. जे विद्यार्थी ज्या महिला बॅच जॉईन करणार त्यांच्या पुरत्याच नोट्स आहेत. सेपरेट नोट्स दिल्या जाणार नाहीत. ओके, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकाचं मार्गदर्शन त्यासोबतच व्हिडिओ डाउनलोड करण्याची अशी सुविधा, लेक्चर आपल्याला अनलिमिटेड. आपण जर जॉब करत असाल तरी आपल्याला कितीही वेळा लेक्चर पाहता येतील, डाउनलोड सुद्धा करता येतील आणि सर्व बॅच तुमचा सिलेबस कव्हर केला जाईल. मॅरेथॉन लेक्चर, डेमो लेक्चर असतील. ओके, सर्व या ठिकाणी कंडक्ट केलं जाणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. ओके, थँक्यू.